आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी तुमच्या आमच्यासाठी। जीएसटी मध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत। जीएसटी 2 टप्प्यामध्ये करण्याचा केंद्र सरकारने प्रस्ताव ठेवलेला आहे। 5% आणि 18% असे जीएसटीचे 2च टप्प्यात असणार आहेत आणि या निर्णयामुळे दसरा दिवाळीमध्ये वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे। अर्थातच याचा मोठ्या प्रमाणात फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होईल अशा स्वरूपाची तजवीज केली जाईल असं म्हटलं जात आहे। यापूर्वी 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांनी याचे संकेत लाल किल्ल्यावरच्या भाषणात दिले होते। तर बाजार विश्लेषक केदार ओक सर आपल्या सोबत आहेत। केदार ओक जी, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीमध्ये। सगळ्यात आधी कशा पद्धतीने हे जे काही स्लॅब बदललेले आहेत त्याचा फायदा होणार आहे, किती टक्के वस्तूंमध्ये घट होणार आहे हे सांगा। पहिलं आपण समजून घ्यायला पाहिजे, हे प्रपोजल आहे की 2 स्लॅब मध्ये करायचं, कारण याच्यामध्ये कसं असतं की प्रत्येक स्टेटची पण परवानगी लागते। बरं, ही आता सरकारने घोषणा केल्यामुळे एक थोडासा ड्रॉबॅक असं झालंय की आता सणासुदीच्या काळात कदाचित लोक मग शॉपिंग डिफर करतील आणि ते पुढे ढकललं जाईल दिवाळी दसऱ्यापर्यंत। त्यामुळे जी डिमांड एक्सपेक्टेड होती आता कालखंडात, जी काही फेस्टिवल सीझन मध्ये, ती थोडीशी म्युटेड येईल असं वाटतंय ओव्हरऑल। पण या ज्या स्लॅब बनवतात या बनवताना सुद्धा सरकारने गांभीर्याने विचार करायला पाहिजे की याचे इनपुट क्रेडिट जे रिटेल माणसाला मिळत नाहीत किंवा ज्या काही गोष्टी असतात ज्या जनरल माणसापर्यंत पोहोचत नाहीत त्या कशा पोहोचवल्या जातील, आणि हा टॅक्स त्यांना एक म्हणजे म्हणतात ना वजन न वाटता किंवा त्यांच्यावर आलेलं एक करांचं जाळं न समजता ते त्यांना फ्रेंडली कसं होईल याच्यावर गव्हर्नमेंटने जास्त लक्ष द्यावं की जेणेकरून लोक आपण हा टॅक्स भरायला तयार होतील। आता मल्टिपल टॅक्समुळे कसं झालंय की वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टींवर वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्स लावले गेल्यामुळे स्लॅब भरपूर निर्माण झाल्या होत्या आणि त्या स्लॅबमुळे कन्फ्युजन खूप वाढलेलं होतं। म्हणजे काही वेळेला स्पेअरला जीएसटी वेगळा होता, ऍक्च्युअल इलेक्ट्रॉनिक आयटमला जीएसटी वेगळा होता। आता या 2 स्लॅबमुळे कदाचित यात सुसूत्रता येईल असं वाटतंय, पण तरी सुद्धा असं वाटतं की हे प्रपोजल आहे, आपण आत्ताच याच्यावरती जास्त चिकित्साकडे काही पॉईंट नाही आहे, कारण की शेवटी गव्हर्नमेंटकडे प्रपोजल आहे, गव्हर्नमेंटने हे सुचवलेलं आहे आणि नुसतं घोषणा करणं आणि इम्प्लिमेंटेशन करणं यात बरीच तफावत असते। बरोबर, पण ग्राहकांना याचा फायदा होईल असं म्हटलं जातच आहे, पण व्यावसायिकांना सुद्धा फायदा होईल असं एकीकडे म्हटलं जातंय, ते कसं काय आणि ते कसं शक्य आहे? नाही, नक्कीच। मी आता आज तुम्हाला एखादी गोष्ट 100 रुपये जिथे 18% टॅक्स जात होता तो जर 5% होणार असेल तर नक्कीच गोष्टी स्वस्त होतील। या स्वस्त झाल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढेल। आणि आपण मागच्या वेळेला पण जेव्हा इंटरव्ह्यू टीव्हीवर झाले होते आपले, तेव्हा त्यात मी सांगितलं होतं की गव्हर्नमेंटचा फोकस हा आता कॅपेक्स एक्सपेंडिचर वरनं कन्झम्पशन वरती गेलेला आहे, कारण की म्हणूनच त्यांनी मग म्हटलं तसं 12 लाखाचं इन्कम फ्री केलं, लोनचे रेट कमी केले, आता तुम्हाला जीएसटीतनं त्यातनं सूट देत आहे की जेणेकरून जनतेची क्रयशक्ती वाढली पाहिजे। क्रयशक्ती वाढली तरच इकॉनॉमीमध्ये पैसा येणार आहे आणि तो येण्याकरता ही सगळी सरकारची पावलं उचलली जात आहेत। हे सकारात्मक आहे आपल्या बाजाराकरता, पण ओव्हरऑल बघता ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन हा खूप मोठा इश्यू आहे। इम्प्लिमेंटेशन नीट व्हायला पाहिजे आणि ते जर इम्प्लिमेंटेशन चांगलं झालं, लोकांना हवं तसं तर याच्यात सूट मिळाली तर नक्कीच लोक आकर्षित होतील। पण एकंदरीत तुम्ही जर डेटा बघितलात ना तर गेल्या 5 वर्षामध्ये आपली डिमांड पण बऱ्यापैकी पीक वरती आहे। त्यामुळे आता जे एक्झामिनेशन लोकांना मिळालेली आहेत, म्हणजे सॅलरीतनं मिळालेली आहेत किंवा हाऊसिंग लोनच्या, तर लोक माझ्या मते प्रायोरिटी हे आपली डेट कमी करण्याकरता देतील आणि एकदा ती कंट्रोलमध्ये आली कीच मग ते कन्झम्पशन वरती जास्त लक्ष, स्पेंडिंग वरती जास्त लक्ष देतील। बरं, आता हा जो टॅक्स स्लॅब आहे हा आला जीएसटीचा, असं पण धरून चालू की तो आलाय, तर त्याचा शेअर बाजारावरती कसा परिणाम होईल? नाही, आम्ही म्हटलं तसं की आता जे पहिल्या क्वार्टरचे रिझल्ट म्युटेड होते ओव्हरऑल बाजारामध्ये, म्हणजे कन्झम्पशन सेक्टरचे रिझल्ट जे म्युटेड होते ते आता दुर्दैवाने आणखी 3 महिने पुढे जातील असं वाटतंय, आणि सप्टेंबरचा क्वार्टर पण आपला साधारणतः असाच जाईल असा बाजाराचा अंदाज आहे, कारण की ही डिमांड पोस्टपोन येईल। आता जी लोकांना अपेक्षा होती की खर्च केले असते आता सणासुदीच्या काळात, तर लोक हा खर्च काही महिने आता परत पुढे ढकलतील का दिवाळीच्या आसपास करून गव्हर्नमेंटकडनं टॅक्सेशन मध्ये सूट मिळते। त्यामुळे थोडंसं कन्झम्पशन सेक्टरवरती याचा प्रेशर परत 3 महिने राहील। हा सप्टेंबरचा जो क्वार्टर आहे तो पण कदाचित कन्झम्पशन सेक्टरला म्युटेड जाईल आणि मग पुढे 3 महिन्यात काय होतंय त्याच्यावरती परत सगळं अवलंबून असेल। पण ओव्हरऑल इकॉनॉमीचा तुम्ही जर विचार केला तर जी ग्लोबल अनसर्टनिटी आहे तीच सगळ्याला कारणीभूत आहे आणि असा मेन इव्हेंट बाजाराकरता आता काही नाही की जेणेकरून बाजाराने नवीन दिशा पकडावी किंवा नवीन ट्रेंड पकडावा, तर ते होत नाहीये आणि हे असं कन्सोलिडेशन काही महिने अजून चालेल असं माझं ऑब्झर्वेशन आहे मार्केटचं। अगदी केदारजी, मुळात महसुलाचं सुद्धा होणारं नुकसान आहे त्याची भर कशी भरून काढणार असा एक प्रश्न विचारला जातोय, त्यात किती तथ्य आहे आणि खरंच अशा पद्धतीनं तोटा होऊ शकतो का?
नाही, हे खरं आहे. रेव्हेन्यूवरती नक्की सरकारचे फरक पडेल. त्यामुळे परत त्यांचं करंट अकाउंट डेफिसिट हे कसं मेंटेन केलं जाईल हे पण महत्वाचं आहे. पण ओव्हरऑल आता बघता जे काही नवीन चॅलेंज आपल्या पुढे टेरिफच्या मार्गातनं जे आलेलं आहे, याला काहीतरी आपल्याला रिएक्शन आणि त्याच्याकरता पावलं उचलणं गरजेचं होतं आणि सरकार त्या पद्धतीने पावलं उचलत आहे. आता सरकारची प्रायोरिटी कशाला राहते हे महत्वाचं आहे. सरकार कन्झम्पशनला महत्व देत आहे आणि सेल्स वाढवायचा प्रयत्न करत आहे, इकॉनॉमीमध्ये पैसा आणण्याचा प्रयत्न करत आहे, की मग करंट अकाउंट डेफिसिटला प्राधान्य देत आहे. माझ्या माहितीप्रमाणे सरकार सध्या कन्झम्पशन वरती जास्त फोकस करेल आणि जेव्हा त्यांना अंदाज येईल की बाबा नाही करंट अकाउंट डेफिसिट वाढत आहे किंवा काही गोष्टी आहेत, तेव्हा मग त्याला थोडंसं कन्सल्ट केलं. कारण सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आपल्याला की आपला महागाईचा दर आता कंट्रोलमध्ये आहे, आपले फॉरेन रिझर्व्ह चांगले आहेत आणि क्रूड हे आपल्या रेंजमध्ये म्हणजे 65 ते 70च्या रेंज म्हणजे क्रूड चाललेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी इकॉनॉमीला पोषक आहेत ते आपल्या दृष्टीने चांगले आहेत. कदाचित याचा एक इम्पॅक्ट असेल की आज ज्या पद्धतीने गव्हर्नमेंट तुम्हाला ज्या सूट देत आहे ती जर सूट भरून काढायची असेल तर कदाचित परत पीएसयूज मध्ये गव्हर्नमेंट काही स्टेक विकायचा प्रयत्न करेल की जेणेकरून त्यांचा जो डेफिसिट आहे ते तिकडून कव्हर होईल. तर या सगळ्या आता म्हणतात कॅल्क्युलेशनच्या गोष्टी आहेत आणि त्या कशा पुढे इम्प्लिमेंट होतात हे महत्वाचं आहे. अगदी सगळ्यात महत्त्वाचं आपल्यावर संकट टॅरिफचं होतं आणि ते अजूनही अर्थात आहेच. या अनुषंगानं ही जी काही टक्केवारीती केलेली घट किंवा स्लॅबमध्ये 2 स्लॅब ठेवणं याकडे तुम्ही कसं बघता आणि त्याचाच एक प्रकारे भारतीयांना फायदा करून देण्याचं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सुद्धा आपलं धोरण अवलंबण्याचं एक वेगळं चित्र काही निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे का? नाही, नक्कीच आहे. सरकार याच्याकरताच आपल्याला प्रमोट करतं की शक्यतो आपण आत्मनिर्भर व्हावं, म्हणून त्यांनी सांगितलं की आत्मनिर्भरवरती आपण जास्ती फोकस ठेवूया. त्याचबरोबर आपल्याकडे जे गेल्या काही वर्षात म्हणजे दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग युनिट फार प्रमाणात म्हणजे क्रिएट केली गेलेली नाहीयेत. सगळा सेक्टर हा आपला सेवा क्षेत्रावरती आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग कसं वाढेल, जॉब क्रिएशन कसे होतील याकडे जास्ती लक्ष देणं आता गरजेचं आहे. दुसरा पार्ट याच्यामध्ये असा आहे की जे ओव्हरऑल टेरिफचं प्रेशर आहे ते कुठेतरी आपण दुसरीकडे ट्रेड करून किंवा हे करून ते ऍडजस्ट करायचा प्रयत्न करू. आज पण बातमी आहे की चायनाने आपल्याला तिकडे एक्सपोर्ट करायला परवानगी दिली, इम्पोर्ट करायला परवानगी दिली, रशिया आपल्या बाजूने काही गोष्टी. पण परत त्याच्यात म्हणतात जिओ पॉलिटिकल गोष्टी बऱ्याच आहेत. म्हणजे जसं आज आपण शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या तत्वाने चाललोय, पण तो किती शत्रू रिलायबल हे पण आपण काम करताना बघायला पाहिजे सगळं करताना. आणि ज्या पद्धतीने बेभरवशी अमेरिकेचं धोरण आहे ते बघता आपल्याला एक आपली पण वेगळी मार्ग याकरता यातनं शोधायला लागेल आणि तो शोधण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्याचाच एक पार्ट म्हणून सरकारने आता असं केलं की जेव्हा त्यांना दिसतं की आता आपल्याला हे चॅलेंजेस बाहेरनं आहेत तेव्हा त्याला करण्याकरता आपण आपल्याकडनं क्रयशक्ती वाढवली पाहिजे. ती त्या मार्गाने त्यांनी जीएसटीचं सूट देऊन आपल्याला ते प्रमोट करायचा प्रयत्न केला की जेणेकरून इकॉनॉमी पिकअप घ्यायला सुरुवात करेल. कारण जो काही 0.5 0.3चा जो काही फरक पडणार आहे या सगळ्या टेरिफच्या याच्यामुळे तो कुठेतरी सेट ऑफ होण्याकरता या गोष्टी प्रमोट होणं गरजेचं आहे आणि तेच सरकार आता या त्यांच्या धोरणातनं करत आहे. केदारजी, मुळात व्यावसायिकांचं नेमकं काय मत आहे? कारण जे बाजारामध्ये आपला माल विक्री करताना जीएसटीचा फटकाही सोसतात किंवा फायदे सुद्धा घेत आहेत, अशा लोकांचं नेमकं या स्लॅबच्या बदलानंतरचं काय म्हणणं आहे? नाही, लोकांनी मी तर सांगेन की जी जेन्युअन लायबिलिटी आहे ती लोकांनी भरली पाहिजे, त्याच्यात काही तडजोड नाही. पळवाट कशाला शोधतात? कारण की कुठेतरी त्यांना ते सेट ऑफ घ्यायचे असतात किंवा काही रॉंग गोष्टी झालेल्या असतात त्यामुळे पळवाट शोधत असतात. तर अशा गोष्टी शक्यतो व्यावसायिकांना पण टाळल्या पाहिजेत माझं मत आहे. आता आपल्याकडे म्हणतात तसं इज ऑफ डुईंग हा बोलण्यापुरता शब्द ऍक्च्युअल इज ऑफ डुईंग होताना आपल्याला दिसत नाहीये काही ठिकाणी. आज सुद्धा बँका लोन देताना फार कचरतात, हे अनुभवाला येतं. तुम्ही आज कुठेही लोन घ्यायला गेलात तरी तुम्हाला एवढं इझिली लोन मिळत नाही. तर बँकांच्या अप्रोचमध्ये पण बदल करणं खूप गरजेचं आहे. मी असं म्हणत की बँकांनी ब्लाइंडली लोकांना लोन द्यावीत, पण कॅल्क्युलेशन रिस्क घेऊन किंवा कॅल्क्युलेशन बेसवरती या गोष्टीला प्रमोट करणं की जेणेकरून तुमचं रिअल इस्टेट सेक्टर पिकअप घेऊ शकतं. जसं आज आपण कुठल्या शोरूम मध्ये गेलो तर तिथे बँका बसलेल्या असतात की तुम्हाला आम्ही आता फायनान्स करतो, तुम्ही वस्तू विकत घ्या, फ्रीज घ्या, टीव्ही घ्या, मोबाईल घ्या. तर या गोष्टींना पण प्रमोट करताना त्याच्यात जी रिस्क असते या ऑलरेडी गोष्टीने काउंट केलेल्या असतात. तर या पद्धतीनेच सगळ्या गोष्टी काउंट करून हा ग्रो कसा होईल इकॉनॉमीचा याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. व्यावसायिकांनी सुद्धा आपणहून या गोष्टी टाळायला पाहिजे की जिथे आपण रॉंग प्रॅक्टिस करतो ते थांबवली पाहिजे, जेणेकरून आपण जेन्युइन टॅक्स भरू, आपल्याला हॅसल कमी होईल आणि आपण एक चांगल्या पद्धतीने इकॉनॉमीला रेव्हेन्यू जनरेट करायला मदत करू. अगदी बरं, या ज्या काही आता बदल होत आहेत, सुधारणा होत आहेत, याचा लघु मध्यम उद्योजकांना खूप मोठा फायदा होईल असं म्हटलं जाते, त्यात किती तथ्य आहे?
नाही, मला फार मोठा फरक पडेल असं वाटत नाही. कारण कसं माहितीये का, पुन्हा सर्व्हिस क्षेत्र हे वेगळं आहे. म्हटलं तसं मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आपल्याकडे अजून पिकअप घेत नाहीये. कन्झम्पशन सेक्टरवरती ओव्हरऑल प्रेशर आहे. कारण की गेल्या काही वर्षात कसं झालंय की आज तुम्ही जर एखादी ऑनलाईन गोष्ट मागायला गेलात, तुम्हाला सिंगल गोष्ट मागता येते, त्याच्यावर डबल गोष्ट काही परचेस केली तर तुम्हाला डिस्काउंट मिळतो. तर अशाच्यामध्ये काय असतो, जो सेकंड सेल असतो हा नेहमी फोर्सफुल सेल असतो. जरी रुरल एरियामध्ये तुमची डिमांड वाढत असली तरी अशा प्रकारच्या सेलमुळे त्यातलं मार्जिन अशा डबल सेलिंग मध्ये खाल्लं जातं. आणि मग कसं होतं, हे जेव्हा मिसमॅच व्हायला लागतं तेव्हा मग त्यांना कुठेतरी प्राइस वाढवायला लागतात. आणि मग प्राइस वाढायला ऑटोमॅटिकली जीएसटी वाढतो. आणि हेच सायकल गेली 5 वर्ष इकॉनॉमी बघते किंवा बाजार बघतोय. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन ओव्हरऑल असं आहे की प्राइस वाढल्यामुळे जीएसटी वाढतोय. त्यामुळे हे अनुषंगाने आपल्याला मेन बघायला पाहिजे की या गोष्टी सुटसुटीत कशा होतील. जीएसटी भरताना सुद्धा म्हणजे पास ऑन करताना सुद्धा तो कशा पद्धतीने लोकांना केला गेला पाहिजे. आणि ह्याचा सगळा इम्पॅक्ट जेव्हा सकारात्मक दिसेल ना, तेव्हा तुम्हाला रेव्हेन्यू वाढलेला हा ऍक्च्युअल दिसेल. बरं, काँग्रेसनं असा आरोप केलेला आहे की सध्याचा जो जीएसटी आहे तो आपला सध्या बघायला मिळतोय की तो ग्रोथ सप्रेसिंग टॅक्स आहे. तो गुड आणि इझी डुईंग असं व्हायला हवा असं त्यांचं एक म्हणणं आहे. अशा पद्धतीची ही काही पावलं आहेत असं म्हणता येईल का? मी पॉलिटिकल वाक्यात काही जाणार नाही, पण मला असं वाटतं की टॅक्स हा विलिंगफुल लोकांनी भरला पाहिजे. आणि त्या पद्धतीने सरकारने त्यांची धोरणं आखली पाहिजेत की लोक आपण टॅक्स भरायला येतील. आज तुम्ही इन्कम टॅक्स जरी सॅलरी पीपलचा बघायला गेला तर आज आपल्या देशाची लोकसंख्या 140 करोड आहे. आणि त्यातले 12 ते 15 कोटी लोक इन्कम टॅक्स भरतात. त्यातले 50% लोक आहेत ते झिरो टॅक्स लायबिलिटी मध्ये येतात. मग अशा ठिकाणी जिथे सर्टन लोक लिमिटेड टॅक्स भरतायत त्यांच्यावर फोकस करण्यापेक्षा सरकारने ग्रोथ ओरिएंटेड टॅक्स आणायला पाहिजे किंवा त्या पद्धतीने त्यांचं टॅक्स इम्प्लिमेंटेशन करायला पाहिजे की जिथे गव्हर्नमेंट रेव्हेन्यू जनरेट चांगल्या पद्धतीने करेल. जसं आज शेअर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ट्रेड करता एसटीटी लावला जातो, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. इथे कोणी तुम्हाला त्याच्यासमोर आर्ग्यू नाही करू शकत आहे. कुठलाही ट्रेड माणसाने टाकला तरी गव्हर्नमेंटला त्यात पैसा मिळतोय. मग जिथे असा इझी रेव्हेन्यू गव्हर्नमेंटला अशा पद्धतीच्या काही कॉस्मेटिक चेंजेस किंवा आता खरंच बघा बऱ्याच वेळेला आपल्याकडे कॉस्मेटिक चेंजेसच केले गेले. इम्प्लिमेंटेशन जे व्हायला पाहिजे ते थोड्या काही अर्थ नाही म्हटलं तरी फार लेट केलं गेलं. त्यामुळे आरोप प्रत्यारोप सरकारी लेव्हलला असतील, पण ज्या काही चुका होतात त्या सुधारून त्या सोप्या कशा पद्धतीने केल्या जातील, त्यातलं लोक कसं त्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतील, आपण टॅक्स भरतील, याकडे जास्तीत जास्त फोकस असावा. अगदी केदारजी, मुळात हा एक प्रकारचा प्रयोग करून सरकार पुढच्या काळात अजून काही वेगळा प्रयोग करू शकतं का? कारण यापूर्वी आपण जीएसटी मध्ये भरपूर प्रयोग पाहिलेले आहेत. हाही प्रयोग यशस्वी होतो का? आणि येत्या काळामध्ये मग पुन्हा खरंच जर गरज पडली तर पुन्हा जीएसटी मध्ये वाढ असं काही चित्र दिसू शकतं? हो, नक्कीच दिसू शकेल. पण यात म्हटलं तसं पूर्वीपासून काही गोष्टीच्या जीएसटीच्या बाहेर आहेत, जसं पेट्रोल, डिझेल आणि लिकर. कारण हा स्टेट लेव्हलचा रेव्हेन्यू काउंट केला जातो बऱ्याच वेळेला आणि तो स्टेट आपापल्या पद्धतीने त्याच्यात जीएसटी लावत असतं किंवा त्याचा रेव्हेन्यू कव्हर करत असतं. याच्याकरता काही गव्हर्नमेंट घडत आहे का? मग या गोष्टी जेव्हा सिस्टम मध्ये येतील, म्हणजे सगळ्या गोष्टी एका रूफखाली आल्या ना तरच तुम्हाला ते इम्प्लिमेंट करणं सोपं जाईल. आज कसं आहे, महाराष्ट्र स्टेटचा टॅक्स वेगळा आहे, पंजाबचा वेगळा आहे. त्यामुळे कसं ते प्रत्येक स्टेटमध्ये पेट्रोलच्या प्राइस कमी जास्ती आहेत. आज मुंबईसारख्या शहरात पकडलं तर पेट्रोलच्या प्राइस आणि काही राज्यात असल्या पेट्रोलच्या प्राइस याच्यामध्ये नेहमी फरक असतो. कारण प्रत्येक स्टेट आपल्या लेवली तो टॅक्स कलेक्ट करायचा प्रयत्न करत असतो किंवा ज्यांचा जो अर्लियर रेव्हेन्यू रोज झालेला आहे तो कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यामध्ये सुद्धा सरकारने जर एकमत आणलं, आज नाही म्हटलं तरी काँग्रेसचे तर राज्य किंवा बीजेपीची जे राज्य त्यांच्यात या बाबतीत एकमत होताना आपण बऱ्याच वेळा बघितलेलं नाहीये. तर याच्यामध्ये सुद्धा अर्थमंत्र्यांनी किंवा त्याच्या ज्या ज्या अथॉरिटीज आहेत त्यांनी एक सामायिक निर्णय घ्यायला पाहिजे की या पण गोष्टी आपण कशा आणू, जिथे स्टेटला रेव्हेन्यू लॉस होते तो त्यांना कसा कॉम्पन्सेट केला जाईल किंवा त्यांना त्या पद्धतीने तर त्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट आलेले दिसतील. तुम्ही अर्धवट सोडलेत ना तर मग ते इम्प्लिमेंट होतानाही त्रास होतो आणि त्याचा परिणाम आपण बघतो. मग असे सारखे चेंजेस करायला लागतात किंवा मग आता जेव्हा बघितलं जेव्हा चॅलेंजेस समोर येतात तेव्हा मग आपल्याकडनं काही सूट देणं आणि जेणेकरून पब्लिकला आकर्षित करणं अशा गोष्टी पण केल्या जातात. तर या टाळता येतील ऑटोमॅटिकली आणि एक चांगलं टॅक्स स्ट्रक्चर लोकांना दिलं जाईल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद केदारजी, आमच्याशी बोललात आणि सविस्तर माहिती दिलीत, विश्लेषण केलं त्यासाठी.